चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. बरेच जण काय करतात की कन्सिल वायरिंग करत नाहीत, पण हाफ कन्सिल वायरिंग करतात. म्हणजे कसं, तर वरून पट्टी करतात आणि जो बोर्ड असतो तो बोर्ड भिंतीत खाचून तो कन्सिल करतात. तर तर ते एक चांगली पद्धत आहे, पण त्यात एक ड्रॉबॅक असा आहे, जो बोर्ड आपण जे कन्सिल करतो ना, त्यामध्ये लक्षात ठेवा, त्यामध्ये जे बटनाच्या मागे जे आपण वायरचं कनेक्शन करत असतो, त्यातील चुकून एक जरी वायर, म्हणजे शक्यतो नाही असं काय होत, वायर म्हणून सगळे चांगलीच काम करतात, परंतु तरीसुद्धा जर त्यातली एकसुद्धा वायर जरी स्क्रू पिळताना जर त्याच्यामध्ये आली कॉन्टॅक्टमध्ये, तरीसुद्धा तो भिंतीला करंट लागतो आणि तो आर्थिंग करंट असतो, तो सुद्धा तुमची लाईट बंद असताना वीज मीटर वाढवायचं काम करतो. म्हणजे जी त्यावेळेला कस्टमरला समजत नाही की आम्ही एवढं चांगलं वायरिंग केलं तरीसुद्धा आमचं लाईट बिल का वाढतं. तर ह्याचं कारण ते असतं की स्क्रू पिळताना सुद्धा किंचितशी जरी वायर त्या स्क्रूच्या टचमध्ये आली तर ती भिंतीला सुद्धा करंट मारते. पावसाळ्यात ती जाणवतं, पण तुमचं वीज बिल सुद्धा वाढवत असते. दुसरा ड्रॉबॅक असा आहे की जर त्यातील एखादी वायर कोणती जर किमान चुकून असं त्याचं वरचं इन्शुलेशन कवर निघालं असेल ना, तर ती सुद्धा बोर्डाला टच करते. दुसरी गोष्ट अशी आहे, तिसरी गोष्ट अशी आहे की हा बोर्ड असतो पत्र्याचा. हा केव्हा ना केव्हा तरी थोडासा गंजतो, तांबरतो आणि खराब होतो. तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की तो काय कसं नुकसान करेल ना, हे सांगता येत नाही. रुको जरा, सबर करो. तेव्हा हा सुद्धा एक ड्रॉबॅक आहे ना. हाफ कन्सील करताय तुम्ही, तर तुम्ही बोर्ड जेव्हा कन्सील करता ना, तो कन्सील बोर्डसुद्धा तुम्हाला नंतर प्रॉब्लेम देतो. तेव्हा सरळ सोपा उपाय की तुम्ही PVC बोर्ड बसवा आणि आपलं घर सुरक्षित ठेवा. धन्यवाद. समझ रहे हो आप? समझ रहे हो?